सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक बेधडक. नमस्कार, दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये रविवारी सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये रविवार दिनांक 14 जुलै रोजी सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीत नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये सकाळी 9 वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्य संस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय मुले, युवा, युवती आणि पालक एकत्रितपणे सामूहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत. बालसंस्कार विभागाच्या वतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरण जनजागृती, गडकिल्ले संवर्धन अशा अनेक विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यात येते. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील सेवेकऱ्यांसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये सकाळी 9 पासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सरस्वती पूजनास येताना पंचोपचार पूजन साहित्य, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, तुळशीपत्र, खडीसाखर, ताम्हण, पळी, पेला, आसन, नित्यसेवा ग्रंथ, अद्ययावत श्री विद्या सरस्वती पूजन संच, पाणी बॉटल असे साहित्य आणावयाचे आहे. सोहळ्यासाठी विनामूल्य प्रवेश असून विद्यार्थी, युवक, युवती, पालक अशा सर्वांसाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर याचा सर्व भाविक सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आमच्या दे धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.